आळतेग्रामी येसूबाई ह्या नावाची एक रूपसंपन्न तरुणी राहत होती. तिच्या पित्याने चांगल्यातली चांगली गुणपत्रिका पाहून तिचे विवाह कौतुक थाटामाटात साजरे केले. प्रारब्धाची गतीच इतकी गहन की तिच्या एका फटक्या सरशी राजाचा रंक क्षणाचा विलंब न लागता होत असतो. असाच एक प्रारब्धाचा फटका या सुंदर असणाऱ्या नववधूवर पडला. येसूबाईच्या सौभाग्य सुखावर कुऱ्हाड पडली आणि तिच्या पदरी वैधव्य प्राप्त झाले. एकलकोंडी आयुष्याच्या पतिविरहित जगण्यात तिला कोणतीच अभिलाषा उरली नाही. ऐन यौवनावस्थेत येसूबाईवर अशी आपत्ती कोसळल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात पूज्य भाव निर्माण झाला होता. त्यांना भगवंताच्या गीतभजनात रमण्याचा छंद लागला. या गीतभजनाच्या नंतर पुराण कीर्तन श्रवणाची विलक्षण गोडी पण त्यांना लागली. अशाच एका भगवंताच्या कीर्तनामध्ये येसूबाईंना श्री गुरूंचा महिमा पुराणिक बुवाकडून ऐकण्याचे भाग्य लाभले. सुखाचा सागर, प्रेमाचा आगर, नीतिधैर्याचा न ढळणारा डोंगर म्हणजे सद्गुरू. दुष्टांना दंड देणारा, दासांना अभय देणारा सद्गुरू या वैराग्याचा महामेरू आहे. साधकांना सहाय्य करणारा सद्गुरू घनतिमिरात शुक्राचा तेजस्वी तारा होय. प्रेमळ भक्तीच्या घरात सर्व मनोकामना पुरी करणारी सदैव दुभणारी कामधेनू म्हणजेच श्री सद्गुरू होय. आणि त्यांचा कानमंत्र हे साक्षात मृतप्राय जीवाला सुलभपणे मिळालेले ओजस्वी संजीवन होय. कीर्तन संपून गेले, पण येसूबाईचे मन आता गुरूंच्या प्राप्तीसाठी तळमळू लागले. जीवनात गुरूंची असलेली उपयुक्तता त्यांना मनोमनी पटली होती. त्यांना श्री गुरूंचा निरंतर ध्यास लागला. श्री गुरूंच्या चिंतनात एका बाजूने मन रमत होते, तर गुरूंच्या नावाखाली साधू म्हणवून घेणारे समाज विघातकी ढोंगी लोकांची कमतरता या जगात कमी नाही याची देखील खंत दुसऱ्या बाजूने वाटू लागली होती. यती, मुनी आणि तपी हे सुद्धा महाभाग कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेलेले येसूबाईंच्या श्रवणात आले होते. आणि म्हणूनच ह्यापैकी कुणीही आपला सद्गुरू असावा हे त्यांच्या मनाला वाटेना. विषय कर्दमापासून दूर असून ब्रह्मतत्वाचे पालन करणारा ब्रह्मचारीच सद्गुरू आपला असावा असा निश्चय येसूबाईंच्या मनाने घेतला. आणि ह्या योग्य निश्चयाला अनुसरून साहजिकच त्यांच्या मनाला ब्रह्मचारी गुरूंचा ध्यास लागला. त्यांचे अंतःकरण सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झाले. ह्याच व्याकुळतेने त्यांचे जीवन अधिकच दुःखी कष्टी होत निघाले. अशा स्थितीत बराच कालावधी लोटला गेला. सद्गुरूंनीही त्यांच्या मनाची तळमळ जाणली आणि एके दिवशी पौर्णिमेचा पुण्य मुहूर्त साधून एक ब्राह्मण माध्यान्नाचा समय साधून येसूबाईंच्या घरी क्षुधा शमनार्थ 4 घास भोजन प्राप्तीसाठी याचक म्हणून दारी उभा राहिला. अतिथी पूजनार्थ तत्पर असणाऱ्या येसूबाईंनी त्यांची स्नान भोजनाची व्यवस्था स्वतः आत्मीयतेनं केली. भोजन समयी प्रवासाचे कारण विचारता त्या द्विजाने आपली सविस्तर हकीकत येसूबाईंना सांगितली. स्वतः तो मूळ पंढरीचा असून भार्या मुलांचा प्रपंच हाकणारा सुखी संसारी गृहस्थ होता. दर पौर्णिमेला पंढरीहून औदुंबरला पायी चालत चालत येण्याची वारी उपासनेला दृढ चालवावे या तत्वाला धरून तो करत होता. ही त्याची वारी फार पुरातन अशी होती. त्या द्विजाच्या बोलण्या चालण्यावरून तो फार सुशील आणि संसारी गृहस्थ होता. नाहीतर त्याच सभ्य गृहस्थाला गुरु करून घ्यावा असा विचार येसूबाईंच्या मनात येऊन गेला. सद्गुरूंच्या प्राप्तीसाठी अशी येसूबाईच्या मनात चाललेली तळमळ पाहून ते गृहस्थ येसूबाईंना म्हणाले, बाई, तुमचे मन असे चिंताग्रस्त का? आपला काय विचार आहे तो मला सांगितला तर मी आपली चिंता संकट दूर करेन. तेव्हा येसूबाईंनी बरेच दिवस मनात ठेवलेले गुपित
त्या याचकाच्या पुढ्यात उलगडून सांगितले. त्या म्हणाल्या, मला सद्गुरू पाहिजे आहे, परंतु संसारी, यती, मुनी किंवा तापसी यांच्यापैकी तो कोणीही नसावा. सदाचारी आणि नीतिसंपन्न असा ब्रह्मचारी गुरु मला पाहिजे. मग तो विप्र म्हणाला, बस एवढ्याचसाठी तुम्ही इतक्या दुःखी कष्टी झालात? तुम्हाला दुसरा तिसरा कोणी नसून ब्रह्मचारीच सद्गुरू मिळेल. आम्ही तुम्हाला कार्तिक महिन्याच्या सोमवारी पत्र पाठवू. त्या दिवशी आपल्याला भवारणातून पार करणारे मोक्षदायी सद्गुरू भेटतील. आता मला आपला निरोप द्या. फार विलंब झाला आहे. आजच्या आज मला श्री क्षेत्र औदुंबरला गेलं पाहिजे. दर पौर्णिमेला मी पंढरीहून इकडे येत असतो. माझे ते फार पुरातन असे व्रत आहे. येतो मी. असे म्हणून येसूबाईंचा निरोप घेऊन द्विजरूपात आलेल्या पंढरीच्या रायाने अभागी झालेल्या येसूबाईंच्या जीवनात आशेचा किरण टाकून बघता बघता तो नयनासमोरून दूर गेला आणि येसूबाई गुरुप्राप्तीच्या महत् योगाकडे जवळजवळ येऊ लागल्या. ह्या घटनेपासून येसूबाई मनोमनी विचार करीत की पंढरपूरला कायमचे वास्तव्य असणारा हा द्विज दर पौर्णिमेला औदुंबरला कशास येईल. पण लागलीच त्याचे उत्तर त्याच द्विजाने सांगितलेल्या वचनातून मिळत असे. औदुंबरला दर पौर्णिमेला पायी पायी चालत येणे हे माझे पुरातन व्रत आहे असे तो म्हणतो. सामान्य माणसाला पुरातन हा शब्द म्हणण्याचे काहीही कारण नाही. फार तर दिवस, वर्ष, महिने असे सामान्य माणूस म्हणतो. पुरातन व्रत म्हणणारा हा द्विज सामान्य नसून पुरातन असणारा हा साक्षात विठुरायाच होय. ह्या विठुरायानं माझं अंतःकरण खास भुलवलं. त्याला आपण उगीच सोडलं. पण त्याला अडवून तो काय थोडाच अडणार. जो स्वतः सेना न्हावी बनला होता, ज्याने स्वतः विठू महार होऊन बेदरच्या भूपालाला भुलवले, त्यानेच माझ्यावर असे मायाजाल टाकले. साक्षात तिन्ही जगत धनी चालून माझ्या घरी आला. त्यालाच गुरु करून घेतले असते तर फार बरं झालं असतं. पण मी त्याला संसारी गृहस्थ म्हणून व्यर्थ दवडले. हेकेखोर स्वभावाने ब्रह्मचारी गुरूंचा हा दुराग्रह म्हटला तरी तो द्विजरूप पंढरी रायाने मान्य केला आणि कार्तिक महिन्यात सोमवारी पत्र पाठवतो त्या दिवशी ब्रह्मचारी गुरुप्राप्ती होईल असे अभिवचन देखील दिले आहे. तेव्हा हे पंढरी राया, काय करायचं ते कर, पण मला सद्गुरूंचे चरण एकदा लवकरात लवकर दाखव. ही अंतःकरणाची तळमळ येसूबाई त्या पंढरीनाथास वारंवार वाहत असे. सांगितलेला दिवस समीप येऊन ठेपला. पत्र मात्र कोठूनही आले नाही. मात्र येसूबाईच्या पिताजींचे छत्रपतींच्या दरबारी अगदी अचानक आणि अगदी निकडीचे काम निघाले आणि हे पितापुत्री करविरास येऊन दाखल झाले. पिताजींच्या ह्या अचानक कामामुळे येसूबाईच्या मनाच्या ध्यासाने थोडी विश्रांती घेतली. कोल्हापूर पाहिल्यासारखं होईल ह्या विचाराने पिताजींनी लाडीकपणे येसूबाईंना सोबत आणलं. एका बांधवाच्या घरी त्यांनी वास्तव्य केलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी उपवास असल्यामुळे घरातील सर्व गृहिणी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनास नेहमीप्रमाणे निघाल्या. त्यांच्याकडून येसूबाईंना समजले की हे महाराज दत्तावतारी थोर रत्न विभूती आहेत. हे समजताच येसूबाईंच्याही मनात पूज्य भाव निर्माण झाला आणि त्या पण तिथल्या इतर स्त्रियांसमवेत कुंभार गल्लीत वैराग्य मठीमध्ये महाराजांच्या दर्शनास आल्या. इतर स्त्रियांनी दर्शन घेऊन झाल्यानंतर येसूबाई महाराजांचे चरण दर्शन घेणार होत्या. एवढ्याच अवधीत महाराजच उद्गारले, करा करा, त्वरा करा. निश्चित दिवस आजचाच खरा. तुम्हाला ब्रह्मचारी सद्गुरूच पाहिजे होता ना? घ्या घ्या. असे म्हणत श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांनी आपले दोन्ही चरण दर्शन देण्यासाठी येसूबाईंच्या समोर केले. येसूबाईंनी महाराजांचे विनम्र चरण दर्शन घेतले. त्या आश्चर्यचकित झाल्या.
पंढरीच्या रायाने औदुंबरच्या वारकरी द्विजरूपात दिलेले अभिवचन सत्य झाले होते. तो निश्चित दिन आज उगवला होता आणि मनाला ध्यास लागलेल्या ब्रह्मचारी सद्गुरू श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या रूपात तो मिळाला होता. कामानिमित्त पित्याचे कोल्हापूरला येणे हे पत्ररूपी आमंत्रण झाले होते. येसूबाईच्या अभागी जीवनात आता भाग्योदय झाला होता. जन्मोजन्मीच्या संचिताची देणगी त्यांना मिळाली होती. महाराजांच्या तेजोमय दर्शनाने त्यांचे नैराश्य पार मावळले होते. त्रयमूर्ती दत्तगुरूंचा साक्षात असलेला अवतार श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज आपले सद्गुरू झाले ह्याचा त्यांना अत्यानंद झाला होता. नंतर 8 दिवस त्या कोल्हापूरला राहिल्या. बरोबरीच्या त्या स्त्रिया नंतर येसूबाईंना म्हणाल्या, ह्या महाराजांना तुम्ही यापूर्वी कधी पाहिले होते? येसूबाईंनी मग त्यांना आपली सर्व हकीकत निवेदन केली. दररोज अशा 8 दिवस त्या स्त्रियांसमवेत येसूबाई महाराजांच्या दर्शनाला न चुकता येत. त्यांच्या पित्यांचे छत्रपतींच्या दरबारातील काम आटोपले. मग श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या परवानगीने येसूबाई पित्यासमवेत आपल्या गावी निघून गेल्या. त्या गावी कालांतराने येसूबाईचा एकमेव असणारा पिताजींचा आधार तुटला. त्यांच्या निधनाने येसूबाईचे मायेचे छत्र हरवले. मग त्यांनी आपले सद्गुरू श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या चरणी धाव घेतली. महाराजांनी त्यांना आपल्या वैराग्य मठीतच कायमचे वास्तव्य करण्यास सांगितले. ह्या आज्ञेनुसार त्या वैराग्य मठीतच कायमच्या राहिल्या. त्यांना महाराजांचा अनुग्रह मिळाला होता. तारामती शिर्के आणि त्यांचे जीवाभावाचे नाते महाराजांच्या कृपेमुळे जडले. तारामतींना कोणीही बहीण नव्हती. येसूबाईंच्या रूपात त्यांना ती गुरुभगिनी म्हणून मिळाली. महाराजांच्या सेवेत तारामतींना येसूबाईंचा एक मदतीचा हात लाभला होता. तारामतींचे एक सुपुत्र दत्ताजींना एक मावशी मिळाली. तारामतींच्या निधनानंतरची मठीतील सेवेची सर्व जबाबदारी येसूबाईंनी सांभाळली. स्वयंपाक, घरातील देखरेख, महाराजांची पहाटेची तूप खिचडी, नाश्ता, दुपार आणि रात्रीचे भोजन, 5 वेळच्या महाराजांच्या आरत्या या क्रमात तारामतींच्या प्रमाणे कोणतीही कसूर होऊ दिली नाही. महाराजांनी समाधी घेतली तरीही पूर्वीची नित्य नैवेद्य आणि आरतीची परंपरा ताईंनी नियमित वेळेनुसारच कायमची ठेवली. महाराजांच्या कृपेमुळे येसूबाईंना निकोप देह प्रकृती लाभली होती. त्या सुदृढ गौरवर्णाच्या तेजस्वी अंगकांतीच्या होत्या. महाराजांच्या नामस्मरणात त्या नेहमी गढून गेलेल्या असायच्या. महाराजांच्या नामस्मरणात त्या देखील सन 1929च्या सुमारास महाराजांच्या चरणी विलीन झाल्या. माळकरी लोकांची जशी अंत्ययात्रा काढतात तशीच येसूबाईंची अंत्ययात्रा तारामतींचे नातू स्वर्गीय रामनाथ शिर्के यांनी काढली होती. तारामतींची आजीची माया रामनाथ शिर्के यांना विशेष अशी मिळाली नव्हती. ती आजीची माया येसूबाईंनी रामनाथांना दिली होती. येसूबाईंचे उत्तर कार्य स्वर्गीय रामनाथ शिर्के यांनीच केले. येसूबाईंमुळे सद्गुरूंच्या सेवेचा आदर्श सर्व भक्तांना प्रेरणादायी ठरला. रामनाथांच्यासह सर्व गुरूंच्या सेवक लेकरांवर त्यांनी मातृवत माया ममतेचं सुख प्रेमळपणे दिलं होतं. येसूबाई या बालविधवा होत्या. सुखाचा लवलेशही त्यांच्या वाटेला आयुष्यात जरी आला नसला तरी निराश आणि भयाण अशा त्यांच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा गुरुकृपेचा आल्हाददायी मळा फुलला होता. गुरुप्रेम आणि भक्तीचं मूर्तिमंत सोज्वळ स्वरूप अशाच येसूबाई झाल्या होत्या. त्यांच्या पवित्र आठवणी आम्हाला प्रेरणादायी ठरवत. त्यांचे चरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. हरिपंत सिद्धनेर्लीकर हा स्वामींचा भक्त होता.
हा ब्राह्मण उच्च समाजातील असल्यामुळे तो इतर भक्तांना कमी लेखत होता, तुच्छ मानित होता. त्याच्या मनात नेहमी कुटील विचार येत. तो कुटील बुद्धीचा होता. हरिपंताचा कुटील स्वभाव स्वामींना आवडत नसे. एक एक वेळा हरिपंतांची स्वामींना कीव येई. वेळ आल्यावर अनुभवानेच त्याला जागृत करू असे स्वामी म्हणत. एकदा हरिपंत सिद्धनेर्लीकरांना वाटले की स्वामींनी आपल्या घरी पायधूळ झाडावी, भोजनास यावे. त्याने स्वामींना तसे सांगून त्यांची विनवणी केली. यावर स्वामी त्याला म्हणाले, तुझे मन निर्मळ असेल, निर्मळ मनाने खुल्या मनाने भिक्षेचे आमंत्रण दिले असशील तरच मी भिक्षेला आनंदाने तुझ्या घरी येईन. स्वामींचे बोलणे ऐकून हरिपंताला वाटले स्वामी आपल्या घरी पायधूळ झाडणार, भिक्षेला येणार. हरिपंतांनी पंचपक्वान्नाचा बेत केला आणि फक्त ब्राह्मण भक्तांना भोजनाचे आमंत्रण देऊन दळवी आणि लाड यांना हलक्या जातीचे मानून त्यांना भोजनास बोलविले नाही. हरिपंताचे हे कुटील कृत्य स्वामींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. इतक्या दळव्याने गावभर भिक्षा मागून झोळी आणली. ते पाहून स्वामींना हरिपंताची भिक्षा भोजन टाळण्यास चांगली संधी आल्याचे वाटले. दळव्याला स्वामी म्हणाले, चल लवकर, झोळी सोड. जी भिक्षा आणली आहेस त्यातील अन्न मला भरव, मला भूक लागली आहे. झोळीतून आणलेल्या भिक्षेचे अन्न दळवी स्वामींना खाऊ घालू लागला, भरवू लागला. स्वामीही दळव्याने भिक्षेचे आणलेले अन्न आनंदाने खाऊ लागले. ही भिक्षा त्यांना रुचकर लागली. दळव्यालाही भिक्षेचे अन्न भरवताना आनंद वाटू लागला. एवढ्यात पंचपक्वान्नाची तयारी करून हरिपंत सिद्धनेर्लीकर स्वामींना घरी पायधूळ झाडण्यासाठी, भिक्षेला बोलवण्यासाठी ताराबाईंच्या घरी गेला. परंतु दळव्याने आणलेले भिक्षेचे अन्न स्वामी ग्रहण करत असलेले पाहून त्याला फार वाईट वाटले. त्याच्या मनात विचार आला की एवढे आपण खर्च करून पंचपक्वान्नाचे भोजन तयार केले, हे अन्न फुकट गेले. एवढ्यात स्वामी हरिपंताला म्हणाले, तुमचे सोवळे तुमच्या सोबत, ओवळे नसलेले, ब्राह्मण नसलेले माझे भक्त मला प्रिय, त्यांनी आणलेली भिक्षाही मला प्रिय. मी तुमच्याकडे भिक्षेला भोजनाला येत नाही. यावर हरिपंताने दळवी आणि लाड यांनाही भोजनाचे आमंत्रण दिले. स्वामी, लाड आणि दळवी यांना त्यांनी परोपरीने भिक्षेला म्हणजेच भोजनाला येण्याची विनंती केली. परंतु ही विनंती त्यांनी मान्य केली नाही. निराश होऊन, उपरती होऊन हरिपंत परत आला. पुढे मनातून त्याने गुरुबंधूंविषयी असणारा मत्सरभाव सोडला. सर्वांना मनापासून तो गुरुबंधू मानू लागला. मनात समता वागवू लागला. कोल्हापुरात ताराबाईंच्या घरी येऊन एके दिवशी एक गृहस्थ पेढे वाटू लागला. स्वामींच्या सेवकांनी त्याला पेढे वाटण्याचे कारण विचारले. तो एक श्रीमंत गृहस्थ होता. त्याच्या घरी भरपूर संपत्ती होती. त्याची पत्नीही सुंदर होती. सर्व काही होतं. पण मूल नसल्याचे शल्य त्याच्या मनी होते, म्हणून तो दुःखी होता. मुलांसाठी अनेक देवांना त्या पतिपत्नीने नवस बोलले. अनेक व्रतवैकल्यही केली, परंतु त्यांचे नशीबच खोटे. 12 वर्षे होऊन गेली तरीही त्यांना मूल झाले नाही. शेवटी ते नवरा बायको कुंभार गल्लीतील दत्ताला आले. मूल नसल्याचे आपल्या मनातील शल्य त्यांनी स्वामींच्या कानावर घातले. यावर स्वामी त्यांना म्हणाले, तुमच्या नशिबातच मूलबाळ नाही. देवादिकाला हे चुकले नाही, तिथे मी काय करणार. स्वामींचे हे बोल ऐकून निराश होऊन नवरा बायको परत घरी गेले. कुंभार गल्लीत दर्शनाला येण्याचे ते टाळत गेले. पुढे काही काळानंतर मूलबाळ होण्यासाठी पत्नीच्या इच्छेकरता ते नवरा बायको त्यांचे कुलदैवत ज्योतिबाला गेले. ज्योतिबाच्या पुजाऱ्याच्या कानावर मूल होण्याबाबत कळवळून विनंती केली.
यावर तो दयाळू पुजारी म्हणाला, इथे डोंगरावरच राहणाऱ्या ज्योतिषज्ञानी वेणीमाधव नावाच्या स्वामींच्या कानावर ही गोष्ट घालूया. तो कुंभार गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचा चेला आहे, शिष्य आहे. त्यांच्याकडून तुम्हाला पुत्रप्राप्तीची माहिती मिळेल, योग्य मार्ग मिळेल. त्यांच्या गुरुसारखाच तुम्हाला पुत्र होईल. असे म्हणून त्या पुजाऱ्यासोबत ते नवरा बायको वेणीमाधव स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांचे दर्शन घेऊन मूलबाळ नसल्याची व्यथा त्यांनी त्यांच्या कानावर घातली. यावर वेणीमाधव स्वामी त्यांना म्हणाला, तुमची अपत्याची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या मनासारखा पुत्र होईल. तुम्ही कुंभार गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला जात जा. तुमची मनोकामना पूर्ण होईल. यानंतर ते नवरा बायको कुंभार गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या दर्शनाला गेले. स्वामींचे दर्शन घेताच स्वामी त्या नवरा बायकोला म्हणाले, तुला तुझ्या नशिबातच मूल नाही असे मी पूर्वीच सांगितले होते, परंतु माझा शिष्य वेणीमाधवने तुला मूल होईल असे सांगितले आहे. त्याच्या शब्दाला मी उभा आहे. वेणीमाधवचा कमीपणा मी करणार नाही. तुला मूल होईल. स्वामींच्या बोलाप्रमाणे त्यांच्या पुनश्च आशीर्वादाने त्या नवरा बायकोला काही दिवसानंतर मूल झाले. आणि अशा प्रकारे वेणीमाधवांच्या शब्दाची, त्यांच्या आशीर्वादाची बूज स्वामींनी राखली. शिष्याने दिलेल्या शब्दाची किंमत राखण्यासाठी, भक्तांनी दिलेल्या शब्दाची किंमत राखण्यासाठी गुरु कशी धाव घेतात त्याचे महत्त्व इथं हजर असणाऱ्या हरिपंत सिद्धनेर्लीकराला समजून आले. आणि त्या दिवसापासून त्याचा सर्व गुरुबंधूंविषयीचा आदर आणि प्रेमभाव जागा झाला. काषाय वस्त्रं मणिहारभूषितं सिंहासनस्थ श्रितभक्तव्यापितम् अनाथनाथं करवीरवासिनं श्रीकृष्णदेवं शरणं प्रपद्ये. श्रीकृष्णसरस्वती दत्त महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त